12 लाखांपर्यंत टॅक्स नाही, हे स्वप्न आहे की सरकारची चाल? आज संसदेत निर्मला सीतारामन यांनी बजेटची बॅग उघडली आणि एका आकड्याने संपूर्ण देशाचा श्वास रोखला. पण थांबा, तुमच्या खिशात उरणारे हे पैसे दुसऱ्या बाजूने महागाईच्या रूपाने बाहेर तर जाणार नाहीत ना? एका बाजूला 75,000 नवीन मेडिकल सीट्स आणि 7 नवीन बुलेट ट्रेनची घोषणा झाली, तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलचा पत्ता नाही आणि सोन्याच्या किमतीत कसलीही कपात नाही. हे बजेट मध्यमवर्गीयांची दिवाळी साजरी करणारं आहे की डिजिटल इंडियाच्या नावाखाली सर्वसामान्यांचा गेम करणारं? प्रश्न हा नाही आहे की बजेटमध्ये काय मिळालं, प्रश्न हा आहे की जे मिळतंय ते तुमच्या घरापर्यंत पोचते का? आज या बोलयामध्ये आपण अशा एका बजेटचं पोस्टमॉर्टम करणार आहोत, जे वाचायला नादखुळा वाटतंय, पण ज्याचे धोके समजून घेणं जास्त गरजेचं आहे. चला, या बजेटचा कणा काय आहे ते शोधूया. 1 फेब्रुवारी 2026ची ती सकाळ दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीने सुरू झाली असली तरी संसदेच्या आतलं वातावरण तापलं होतं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा त्यांचे बजेट डॉक्युमेंट घेऊन उभ्या राहिल्या, तेव्हा देशाच्या नजरा फक्त टीव्ही स्क्रीनवर खेळल्या होत्या. विषय हार्ड आहे, कारण 2025मध्ये महागाईने उच्चांक गाठला होता आणि आता 2026च्या या बजेटकडून अपेक्षांचे डोंगर उभे होते. सर्वात मोठा मॅटर होता तो म्हणजे इन्कम टॅक्स. मध्यमवर्गीय माणूस वर्षभर रक्ताचं पाणी करतो आणि वर्षाच्या शेवटी टॅक्सच्या नावाखाली त्याच्या खिशातून मोठा हिस्सा सरकारकडे जातो. पण आज अर्थमंत्र्यांनी एक मोठा धमाका केला. नवीन टॅक्स प्रणालीमध्ये आता 12 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर तुम्हाला 1 रुपयाही कर भरावा लागणार नाही. जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन मिळवून ही मर्यादा 12,75,000 रुपयापर्यंत जाते. याचा अर्थ असा की जो मध्यमवर्गीय वर्षाला 12 लाख कमवतो त्याच्या खिशात आता वर्षाला 80,000 रुपयांची थेट बचत होणार आहे. ही घोषणा ऐकताच अनेकांना धक्का बसला, पण हा आनंदाचा धक्का होता. पण इथेच प्रश्न निर्माण होतो. सरकारने एका हाताने पैसे दिलेत खरे, पण दुसऱ्या हाताने ते काढून घेण्याची सोय तर केली नाही ना. जेव्हा आपण टॅक्स स्लॅबकडे पाहतो तेव्हा 4 लाख रुपयापर्यंत आता कोणताही टॅक्स नाही. 4 ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, असा हा चढता क्रम 30% जातो. विशेष म्हणजे ज्यांची कमाई 25 लाख रुपये आहे त्यांना आता वर्षाला 1,10,000 रुपयांपर्यंतची टॅक्स बचत होणार आहे. पण सरकारचा हा पूर्ण फोकस नवीन टॅक्स प्रणालीवर आहे. जुनी प्रणाली हळूहळू इतिहास जमा होणार की काय अशी शंका येते, कारण ATC सारख्या सवलतींचा फायदा घेणाऱ्या जुन्या प्रणालींमध्ये अर्थमंत्र्यांनी फारसं काही बोलणं टाळले. इथे खरी सूत्रे फिरवली आहेत सरकारने. लोकांना सवलतींच्या जाळ्यातून काढून ते टॅक्स फ्री इन्कमकडे वळवले. आता वळूया तुमच्या घराच्या बजेटकडे. बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग याची यादी पाहिल्यावर लक्षात येतं की सरकारने यावेळी आरोग्यावर मोठा डाव खेळला. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी ही बातमी नादखुळा आहे. 17 प्रकारच्या कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. जी औषधं परदेशातून मागवताना लाखो रुपये मोजावे लागायचे ती आता बऱ्यापैकी स्वस्त होतील. 7 दुर्मिळ रोगांच्या औषधांवरील सवलतही वाढवण्यात आली आहे. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण आपल्या मनोरंजनाच्या साधनांकडे बघतो तेव्हा तिथं मॅटर वेगळा आहे. TV आणि डिस्प्लेचे जे भाग आपण आयात करतो त्यावरची ड्युटी 10%वरून 20%वर नेण्यात आली आहे. याचा अर्थ विदेशी ब्रँडचे TV महाग होणार आहेत. सरकारने सरळ संदेश दिलाय, भारतात बनवा किंवा महाग घ्या. मोबाईल फोनच्या बॅटरी चार्जर आणि सुट्या भागांच्या किमतीत मात्र किरकोळ कपात होण्याची शक्यता आहे, कारण तिथं स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिले गेले. पण सोन्या चांदीचं काय? सोन्याच्या किमती 2025च्या शेवटच्या तिमाहीत गगनाला भिडल्या होत्या. प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असतं की आपल्या घरात थोडं तरी सोनं असावं. बजेटमध्ये सोन्यावरची ड्युटी कमी होईल अशी आशा होती, पण सरकारनं तिथं हात आखडता घेतला. उलट आंतरराष्ट्रीय बाजारातल्या वाढत्या किमती पाहता भविष्यात सोनं अजून महाग होण्याची भीती आहे. पेट्रोल आणि डिझेलबद्दल तर अर्थमंत्र्यांनी पूर्णपणे मौन पाळले. हे इंधन अजूनही GSTच्या बाहेरच आहे. जोपर्यंत पेट्रोल डिझेल स्वस्त होत नाही तोपर्यंत सामानाच्या वाहतुकीचा खर्च कमी होणार नाही आणि पर्यायाने महागाई कमी होणार नाही. मग हा 12 लाखांचा टॅक्स बेनिफिट महागाईच्या आगीत जळून खाक तर होणार नाही ना, हा जनतेचा सवाल आहे. कृषी क्षेत्राकडे पाहिलं तर सरकारनं 1,27,290 कोटींची तरतूद केली आहे. पण इथं सर्वात मोठी भानगड आहे ती म्हणजे भारत विस्तार नावाचं AI व्यासपीठ. आता शेतात राबणारा शेतकरी AI वापरून हवामान आणि मातीची तपासणी करणार आहे. ऐकायला हे खूप हायटेक वाटतं, पण वास्तवात ज्या गावात इंटरनेट नीट चालत नाही तिथं हा AIचा विषय किती यशस्वी होईल? सरकारने चंदन, काजू आणि कोको सारख्या हाय व्हॅल्यू पिकांवर भर दिला आहे.
काजू आणि कोकोमध्ये 2033 पर्यंत भारत स्वावलंबी होईल असं लक्ष ठेवलं आहे. पण सामान्य शेतकरी जो गहू, तांदूळ आणि कापूस पिकवतो त्याला या डिजिटल युगात नेमकं काय मिळणार? ग्रामीण रोजगारासाठी असलेल्या मनरेगा योजनेचं नाव बदलून आता VBG रामजी करण्यात आले. कामाचे दिवस 100 वरून 125 झालेत खरे, पण ही योजना आता डिमांड बेस्ड राहिलेली नाही. म्हणजे सरकार जितका पैसा देईल तितक्याच लोकांना काम मिळेल. ग्रामीण भागात ही योजना जगण्याचा आधार असते. तिथं हा बदलाचा गेम ग्रामीण जनतेसाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारने 12.2 लाख कोटी रुपयांचा डोंगर उभा केलाय. 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा झाली आहे, ज्यात मुंबई पुणे या मार्गाचा समावेश आहे. 3 तासांचा प्रवास 1.5 तासावर येणार हे ऐकायला स्वप्नवत वाटतं, पण जेव्हा आपण रेल्वेच्या साध्या गाड्यांची अवस्था बघतो तेव्हा प्रश्न उभा राहतो की सर्वसामान्यांच्या पॅसेंजर ट्रेनचं काय? ही सरकार फक्त हाय स्पीडच्या मागे लागून गरिबांच्या प्रवासाकडे दुर्लक्ष करते. 75,000 नवीन मेडिकल सीट्स आणि नवीन एम्स रुग्णालयांची घोषणा ही स्वागतार्ह आहे, पण आता या जागा सरकारी असतील की खाजगी हे अजून स्पष्ट झालेलं नाही. खाजगी मेडिकलची फी मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असते, तिथं हा सीट्स वाढवण्याचा निर्णय कोणाचं भलं करणार? महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई पुणे बुलेट ट्रेन हा विषय खरोखरच नादखुळा आहे. पण इथे एक मॅटर असा आहे की जमिनीचे अधिग्रहण आणि स्थानिक लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. 12.2 लाख कोटींचा खर्च रेल्वे आणि रस्ते बांधणीवर होणार आहे, पण त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार? विदर्भातला शेतकरी असो की कोकणातला बागायतदार, त्यांच्यापर्यंत हे बजेट पोहोचणार का? सरकारने नारळ लागवडीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे, जी कोकणच्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी असू शकते. पण काजू आणि कोकोच्या बाबतीत 2033चं डेडलाईन देऊन सरकारने मोठी जोखम पत्करली आहे. विषय हार्ड आहे. जेव्हा आपण रोजगाराच्या आकड्यांकडे बघतो, सरकारने विनिर्माण क्षेत्रात विशेषतः लेदर आणि पादत्राणे उद्योगात 22 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिले, पण हे स्किल आपल्या तरुणांकडे आहे का? 10,000 कोटींचा स्टार्टअप फंड दिलाय खरा, पण तो फक्त डीप टेकसाठी आहे. म्हणजे सर्वसामान्य IT इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियरचं काय? जेव्हा आपण या बजेटचं पोस्टमॉर्टम करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे डिजिटलायझेशन. शेतीपासून शिक्षणापर्यंत सगळीकडे तंत्रज्ञान घुसवण्याचा प्रयत्न झालाय. 10,000 संशोधकांना फेलोशिप देण्याची घोषणा झाली आहे, पण प्रश्न तोच आहे, ज्या देशात आजही 10वी आणि 12वीचे पेपर फुटण्याचे प्रकार थांबत नाहीत, तिथे हे तंत्रज्ञान कितपत सुरक्षित आणि प्रभावी असेल? मध्यमवर्गीयांसाठी 12 लाखांची सवलत देऊन सरकारने मलम लावण्याचा प्रयत्न केला असला तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जर अशाच वाढत राहिल्या तर ही सवलत चहाच्या पेल्यातल्या वादळासारखी ठरेल. पेट्रोल आणि डिझेलला GSTमध्ये न आणल्यामुळे राज्यांच्या व्हॅटचा राडा सुरूच राहणार आहे. या बजेटचा सर्वात मोठा धक्का म्हणजे डिस्प्ले युनिट्सवर वाढलेली कस्टम्स ड्युटी. आता प्रत्येक घराचा अविभाज्य भाग असणारा स्मार्ट TV महाग होणार आहे. मोबाईलच्या किमतीत घट होण्याची शक्यता असली तरी ती किरकोळ असेल. सरकारने मेक इन इंडियाला बूस्ट देण्यासाठी हा काटा काढला असला तरी सध्या तरी तो सामान्य ग्राहकांच्या खिशाला टोचणार आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे आरोग्याचा. 75,000 मेडिकल सीट्स वाढवणं हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसाठी कायापालट करणारं ठरू शकतं, पण ही स्वप्न 2026 पासून 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत सामान्य माणसाला सरकारी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी जो राडा सहन करावा लागतो त्यावर काय उपाय? एकूणच हे बजेट 2026चं चित्र पाहिलं तर सरकार भविष्याचा वेध घेते असं दिसतंय. 12.2 लाख कोटींचा कॅपेक्स हा विकासाचा कणा ठरू शकतो, पण या प्रक्रियेत सामान्य माणूस चिरडला जाणार नाही याची खात्री कोण देणार? नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.